हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी हळदी कुंकू करणार आहे. तर त्याचीच तयारी आत्ता करायची आहे मला. मुलांना आता सोडायला म्हणजे चाललेच आहे. तर त्यांना सोडून आल्यानंतर बाकीची तयारी करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच की कसं कसं करणार आहे ते. आणि खूप छान ब्लॉग होईल, कारण की डेकोरेशन पण थोडंसं केलेलं आहे आणि बाकीचं पण करायचं आहे. तर मी तुम्हाला ते दाखवेलच. चला. तर सगळी कामं झाली, मुलं पण स्कूलमध्ये गेलेली होती आणि माझी इथं तयारी चालू झालेली होती. घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि दुपारच्या नंतर मी ते सगळं डेकोरेशनचं माझं जे आहे ते काम चालू झालेलं होतं. तर ही सगळी फुलं पानं आणलेली ती व्यवस्थित ठेवून घेतली. नंतर काय काय करायचं ते सगळं काढून घेतलं. तांब्या पितळीची भांडी पण घासून घेतली. किती छान चमकतात बघा आणि खूप छान वाटतं असं. मला तांब्या पितळीची भांडी खूप आवडतात. नंतर मी जे व्यवसायाला खण आणलेले ते डेकोरेशनसाठी वापरणार होते. तर त्याच्यामध्ये मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून म्हणजे ठेवणार होते. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे वाटाणा होता, हरभरा होता आणि गाजर होतं. तर तेच मी फक्त भरणार होते. तर गाजरचे पण तुकडे तुकडे केले आणि त्याच्यामध्ये भरून घेणार होते आता. तर कात्रीनेच कापून घेतले आणि छान असं त्या जे खण आहेत त्याच्यामध्ये भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं. मी नंतर तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. नंतर इथे मी छान असं सगळं गच्च गच्च भरून घेतलं. म्हणजे त्याच्यावरती थोडं थोडं ठेवलं ना खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे मी तसं भरून घेतलं. तर माझ्याकडे 2-3 आयटमच होते म्हणून मी तेवढंच हे केलं. भाज्या नव्हत्या जास्त म्हणून. तर संक्रांतीच्या वेळेस खूप भेटतात, नंतर नाही. तर असं दिसत होतं सगळं. तर हे भरून ठेवलेलं होतं. नंतर इथे गंगाळ्यात पाणी वगैरे भरून ठेवलेलं आणि इथे ना मी वेगळं काहीतरी करावं म्हणलं म्हणून माझ्याकडे तांब्या आहे. तर त्याच्यामध्ये मी ना झेंडूची फुलं लावून घेणार आहे. म्हणजे लावणार कशी, तर आदर्शनी पतंग आणलेली ती तुटलेली, तर त्याच्या मी जे आहेत ते काड्या घेतल्या होत्या जी त्याला असतात ते, आणि त्या ना अशा तोडून घेतल्या जेवढ्या म्हणजे लागतील तेवढ्या. आणि नंतर मी त्या तांब्यामध्ये ठेवून घेत आहे. तर मी काय केलं त्याच्यामध्ये तांदूळ भरून घेतले पूर्ण. म्हणजे खूप छान बसत होतं, कारण तसंच ठेवलं तर ते व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी तांदूळ भरून घेतले. आणि नंतर ते छान असे बघा झेंडूचे खरे खरे असे फ्लॉवर ठेवले ना, खूप छान वाटतं. मला खूप आवडतात खरे खरे फ्लॉवरचं डेकोरेशन करायला. आणि इथे तुम्ही बघू शकता नंतर मी रांगोळी वगैरे काढायला घेतली. त्याची सगळी तयारी करून ठेवली पहिलं, नंतर रांगोळी काढायला घेतली. आणि रांगोळी पण इथं सिंपल जशी येईल तशी काढणार होती. तर जी हळदी कुंकाची आहे ना ती खूप छान काढली होती. मी तुम्हाला पुढे दाखवेलच मी. तर इथे एक बाई काढलेली, तिने वाण घेतलेला हातात आणि खूप सुंदर दिसत होती. म्हणजे असं सिंपल छान अशी रांगोळी काढली ना खूप छान दिसते. आणि तुम्ही बघू शकता इथे मी हळदी कुंकू लिहिणार होते. तर ते मी अगोदर ना काडीपिटीच्या काडीने काढून घेणार होते आणि नंतर तिथे म्हणजे काढून घेत होते हळदी कुंकू असं. तर खूप सुंदर वाटत होतं आणि छान पण दिसत होतं. नंतर मी रांगोळी काढून झाल्यानंतर मी ते जे आहे डेकोरेशन करायला घेतलं. तर कसं करावं तेच कळत नव्हतं मला. तयारी तर करून ठेवलेली. नंतर म्हणलं चला गहूची रांगोळी काढून घेऊया. मोठं घंगाळं होतं त्याच्यामध्ये पाणी वतलं, फुलं वगैरे ठेवली आणि जो तांब्या आहे ना तो कुठे ठेवायचा असा मला प्रश्नच पडला होता. तर मग नंतर मी त्याच्यावरतीच ठेवून दिला. खरं मी समई ठेवणार होते, नंतर विचार केला जाऊ द्या काहीतरी वेगळं. तर माझ्याच मनाने मी ही डिझाईन काढलेली आहे. रांगोळी फक्त मी ना बघून काढली, कारण की पटकन आठवत नाही त्याच्यामुळे. नंतर सगळं झाल्यानंतर देवाला पहिला वाण दाखवून घेतला, कारण की माझी तयारी झाल्यानंतर बायका यायला चालूच झालत्या. तर सगळी तयारी झाली ना आपलंच आवरायचं राहतं, त्याच्यामुळे खूप उशीर होतो. आणि माझं आवरल्याच लगे म्हणजे लेडीज यायला चालू झाल्या होत्या. मग पहिलं देवाला वाण दाखवला जो आणला होता तो, आणि नंतर मग बाईक आणला. तर तुम्हाला मी सगळी तयारी दाखवते. तर इथून एंट्री होते माझ्या म्हणजे घराची, तर दरवाजाची. तर इथून बघा अशी छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर फायनल अशी दिसत होती आणि दिवे लावले तर खूपच छान दिसत होती. आणि इथे एकाच साईडला मी ह्यावेळेस रांगोळी काढली, कारण बायका येता जाता ती पुसली जाते म्हणून. आणि हे पण किती सुंदर दिसते बघा. तर सिंपल असे राऊंड करून गव्हाचे मी तिथं छान असं डेकोरेशन केलं. नंतर इथे श्रेयाने जे पतंग आणि हळदी कुंकू लिहिलेलं होतं ते तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच होतं की कसं
केलतं आणि लावलेलं ती बनवतच होती, तिला सुट्टी होती तेव्हा ते लावून घेतलं. नंतर इथे असं ठेवलेलं होतं, तर ते रोजचं माझं घंगाळा असतं, इथे मी फुलं ठेवतच असते रोजच्या रोज. आणि नंतर देवांपाशी छान अशी पूजा केलेली होती सकाळी. नंतर वाण दाखवला, दूध वगैरे बनवलेलं होतं, पहिलं देवाला वगैरे दाखवून घेतलं. आणि इथे बघा थोड्याशा बायका येऊन गेलत्या, मग तेच इथं राहिलं होतं माझं. तर थोडं दूध राहिलेलं आता. आणि हे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं लिहिलेलं आहे श्रेयाने, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं ते डेकोरेशन वगैरे, सगळ्यांना तर खूपच आवडलं. तर मी दिलं होतं 7चं टायमिंग, तर बरोबर यायला सगळेजण चालू झाले होते. तर ह्या दोघी पहिला आल्या होत्या, त्यांना हळदी कुंकू दिलं, दूध वगैरे दिलं आणि माझं बोलणं वगैरे चालू होतं. तर बायका भेटल्या ना, कशा काही गप्पा होतील काही सांगताच येत नाही. आणि गप्पा म्हणजे मारायला काही कुठल्या गोष्टी पण म्हणजे हे लागत नाहीत, लगे गप्पा चालू होतात कुठल्या पण विषयांवर, मुलांवर किंवा कशावर पण. तर छान वाटत होतं, खूप जणांना भेटायला पण भेटतं की जेव्हा आपण हळदी कुंकू करतो तेव्हा. तर मी नंतर त्यांना दूध दिलं, पहिलं वाण दिलं, माझ्या लक्षातच नव्हतं दूध द्यायचं. मराठीमुळे सण आहेत किती छान. नितीन रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान. छान आहे का? तुम्ही घ्या काकू, सगळ्यांनी घ्या आता. सात समुद्राच्या पलीकडे ताजमहलाची सावली, संजय कुमारला जन्म देणारी धन्य ती माऊली. घ्या. अंगणात उदीप्ती दिवा, रवींद्ररावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा. तुम्ही घ्या ना परत. गळ्यात घातलं मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरले, श्रीकृष्ण रेड्डींचं नाव माझ्या मनामध्ये कोरले. माऊलींच्या मंदिराला चढला कळस, माऊलींच्या मंदिराला चढला कळस, संजय पाटलांचं नाव घ्यायला कशाला आळस. त्याला चारा धरा. बघा तुम्ही पण या शनिवारी बोलवते मी. हा शनिवारी मागच्या वर्षीला बरं नव्हतं ना, तिळगुळ घ्या. तिळगुळाच्या ऐवजी ऍपल आणली होती मागच्या वर्षी. त्याला भेटायला आली नव्हती का ऍपल घेऊन म्हणलं मला मग काल परवाच कधीतरी ऍपल झालं. गेल्या वर्षी जास्तच होतो वे. हो, त्या वर्षी कमी बघितलं मेसेज काल तुमचा. चला येते नाव घ्या. आई गं. घ्या आता. जोरात म्हण. घरचं कोणी बनवलं ना? पिलेडी. म्हणलं तुझे कलाकार. ठीक आहे. घरी मिळालं संक्रांतीचा वाण, शीतलच्या घरी मिळालं संक्रांतीचं वाण, गजानन रावांमुळे मिळतो मला नाव घ्यायचा सन्मान. इकडे पण काढ कट करायचं. ती पण ठेव थोड्या वेळाला थंड. त्यांनी आणलं स्कूटीत बसून. घरात नाही. मला त्या दिवशी रिटर्न कर. चल काय मला नाव मी काय घेतलं मगाशी. मराठमोळे सण आहेत किती छान. नितीन रावांमुळे ती नितीन रावांची पत्नी आहे त्याचा आहे मला अभिमान. अरे वा वा.
उत्साह आहे की काहीतरी ती योगी तर मोबाईल आहे असाच पोरीचा हातातच आहे असंच कर वरची पोरी काय सांगू भेंडीवर बेल वाहते भरपूर प्रशांतरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखते. महादेव पार्वती त्यांची संगिनी विक्कीराव माझे पती मी त्यांची अर्धांगिनी. काकू नाही आल्या तिला काय झालं आता नाव घ्या. आई नाव सांग. आदर्श घे बाळ. आता परत लावू. नाही रे. तिला थोडं थोडंच लावते लय फसत नाही. दीदी कुणाची आहे? दीदीचं नाव काय? गावचं लक्ष नाही बोल बोल गावचं लक्ष नाही बोल ए यथार्थ नाही थांबी तू सगळं सांडवतो. हे घे त्याच्या हातात मी खाणार चांगलं दिलं आपल्याला. हो मस्त काहीतरी वेगळं. अगं काय घ्यायचं काय कळत काय ते रील बनवायच्या पोस्ट करायच्या. नाही. मी काय असं काही नाही. मी निवांत करतो. तुम्ही हा तुमचं असतं निवांत. मग तेव्हा बनवल्या छान वाटते तो. कधी कधी कंटाळ म्हणजे इतकं कंटाळ येतो की ते राहून जातं. हा कर ग सौ मोबाईल अगोदर आयडिया दिली असती तर मग आम्ही नाव घेऊन रेडी करणार आलो. इंग्लिश घेते इथं फोटो काढा होता. हो चालेल. इकडे बसा. हे छान केले. बोल फर्स्ट वाला. घे घे अंगणात होती तुळस तुळशीला लावला दिवा सुधीर पाटलांसारखा साथीदार जन्मजन्मी हवा. लीजिए आप. मराठी में ट्राई करती हूँ. घर में चालू रहती ना ससुराल में. इंद्रजीत बाशे चहाला म्हणतात ती सुमंत नाव सुमंतचे नाव घेण्यास लागते डबल फ्री. 9 बज गए. हाँ 9 बज गए. हाँ चिल्ला गए. 8 बजते. भूख लग रही है मम्मा. चालू रहती है उसका. चलो चलती हूँ भाभी. बाय. मी ऑफिस वरनं लगेच आली. दूध देते. घ्या ना ताई थोडं. नको Support कोणी करा. झाले नको त्यांचं राहिलं का तुमचं? काय माझं ती रडायला लागली ती पाजल्या आणि धुळी तिला टाकून नांगलं. आलीच 5 मिनिटात तिला धुळी बंद मुलगी झाली. हो. मग ती जाऊ तर झोप बारीक झाली तेव्हा. आता ती. तिचं आता ती दमत पण असेल ना जास्त. छान आहे उलट. तसं बारीक वाटेल जास्त आराम केला तेव्हा. मी सांगते ना कारण की सगळेच बोलतात जाड झाले. पहिली तर वाढली नाही, घरात बसतात. आल्यावर परत आणली ना. जास्त बाहेर वगैरे जात होत नाही ना. घरात राहणं वॉकिंगला जात नाही. गेलो आणि खाली कसं होतं फिरायचं. इथं आपल्याला गेट पण खूप लांब आहे. लोक बाहेर पडायचं म्हटलं तरी ना खाली जाऊन हे काय बनवले? घर चिमण्यांचं. आदेश खूप शांत बसले आज. नाही काय लोकांनी म्हणा ना गं बाई सांगितलं. मंदिरात वाहते फूल आणि पान केशवरावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान. वा आकाशात उडते विमान फास्ट आणि अमररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. ते ह्या लास्ट आल्या होत्या त्यांच्याकडे पण हळदी कुंकू होतं पण मी पण जाऊ शकले नाही. मग त्यांचं झाल्यानंतर त्याच आल्या होत्या. मी नंतर कधीतरी त्यांच्याकडे जाईल. त्या सांगत होत्या या म्हणून. तर छान वाटलं मला आज. खूप छान वाटलं. सगळेजण हळदी कुंकाला येऊन गेले आणि खूप भारी पण वाटलं. सगळ्या बायका आल्या. काहींनी उखाणे घेतले काहींनी घेतले नाही. कधी कधी होतं असं कधी कधी राहून पण जातं असं होतं. तर छान वाटलं मला. आजचा दिवस माझा खूप धावपळीत गेलेला आहे तरी पण छान वाटलं.
तर सगळी तयारी झाली होती, पण बायका यायला लगेच म्हणजे यायला चालू झालं. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला भेटते, कारण की मला बोलायला टाईमच नाही भेटला. आणि कसं होतं, सगळं आवरलं ना, फक्त आपलं आवरायचं राहतं आणि त्याच्यामुळे ना खूप वेळ जातो. म्हणजे बाकीचं आवरलेलं असतं, फक्त आपल्याला वेळ भेटत नाही आवरायला, असं होतं. तर सगळ्या बायका वगैरे येऊन म्हणजे हळदी कुंकू घेऊन गेल्या. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आणि छान असं श्रेयाने डेकोरेशन केलं होतं. आणि एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण होतं की आम्ही रात्री कसं डेकोरेशन वगैरे केलं. तर खूप छान वाटलं मला आज. आणि मी असं तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण दाखवते मी तुम्हाला. तरी अशी साडी घातलेली आहे. तरी सिम्पल सोबर साडी आहे, खूप छान वाटतं. मला ही साडी पण आवडते. ही दोघं हे बघा हे. आणि इकडं श्रेया अशी तयार झालेली आहे. हे सगळं श्रेयाने बनवलेलं आहे. इकडे पण हे सगळं. आणि बाहेर पण खरंच खूप छान वाटते आज. तर हळदी कुंकू होतं माझं. तर कसं माहिती का, वेगळंच फील होतं. म्हणजे जेव्हा हळदी कुंकू वगैरे असतं ना, तो उत्साह वगैरे सगळा छान असतो. आणि आपल्याला म्हणजे असं केलेलं दमल्यासारखं वाटलं तरी पण उत्साह असतोच. तर सकाळपासून आवरत होते आणि मला मुलांनी पण थोडीफार हेल्प केलेली आहे आज. कारण की काय असलं ना, मुलं पण करू लागतात मला. तर त्यातली त्यात श्रेया करू लागते थोडं थोडं मला काम वगैरे. आदर्श बघा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.